नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूज आणि रेड फ्लॅग चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत। आज एक विशेष कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत आणि 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करायचं हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा असतो। अशा वेळेस त्यांना जर प्रॉपर गायडन्स मिळाला नाही, मार्गदर्शन मिळालं नाही तर त्यांचं जे पूर्ण करिअर आहे पुढचं, तर तो एक मार्ग आहे तो सुद्धा वेगळा होऊ शकतो। आणि म्हणूनच 10वी 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेमध्ये ज्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मेळावे आणि शिबिर आयोजित केली जातात। यामध्ये खूप संस्था अशा आहेत ज्या कार्यरत आहेत आणि प्रशासकीय सेवेमध्ये अगदी उत्तम संधी कशी तुम्हाला प्राप्त होईल यासाठी मार्गदर्शन तर करतातच, त्यासोबत त्यांना तिथे प्रशिक्षित सुद्धा केलं जातं। अशीच एक संस्था आहे IAS मिशन। या संस्थेमार्फत ठिकठिकाणी अशा प्रकारे मार्गदर्शन मेळावे आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं। IAS मिशन अमरावतीचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर हे आज आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। सर साधारण गेली 24 वर्षांहून अधिक काळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत। 73 पुस्तकं त्यांची मार्गदर्शनासाठी प्रकाशित झालेली आहेत। जवळपास 15,139 जी मार्गदर्शन पर जी लेक्चर्स आहेत त्यांची ती पूर्ण भारतामध्ये झालेली आहेत आणि जवळपास 350हून अधिक जे IAS IPS किंवा मग गॅजेटेड ऑफिसर असतात ते सुद्धा सरांच्या संस्थेमध्ये येऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतात। मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 4,500 विद्यार्थी जे घडवलेले आहेत सरांनी आणि हे खूप मोठं कार्य आहे, कारण विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये लागणारी जी संपूर्ण जी संधी आहे किंवा मग त्यासाठी लागणारी सगळी जी मेहनत आहे ती कशी केली पाहिजे, आपण वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळे आपण ही गुरुकिल्ली जी आहे ती आज आपण सरांकडून ऐकणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुम्ही मार्गदर्शन शिबिर घेतात, कारण सर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही असं विद्यार्थ्यांना घडवताय, हे खूप छान काम आहे। तर काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? या प्रवासाबद्दल मी असं सांगेल की मी जेव्हा बिहारमध्ये जातो, उत्तर प्रदेशमध्ये जातो आणि 5व्या वर्गातल्या मुलाला विचारतो, बेटा क्या बनना चाहते हो, तो म्हणते कलेक्टर। क्या बनना चाहते हो, कमिश्नर। क्या बनना चाहते हो, DSP। आणि मी जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा चित्र मला काय दिसते, मी विद्यार्थ्यांना विचारतो काय व्हायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, याशिवाय दुसरं चित्र त्यांच्यासमोर नसतं। आणि म्हणून मी गेल्या 24 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे। आमची फी फक्त 1 रुपया आहे। आम्ही दुसऱ्या वर्गापासून मुलांना कलेक्टर होण्याचं ट्रेनिंग देतो। त्या 1 रुपयामध्ये त्यांना पुस्तके विनामूल्य देतो, त्यांच्या टेस्ट सिरीज घेतो, त्यांना मार्कलिस्ट देतो आणि प्रमाणपत्र देतो की मुलांनी जर समजा आता 10वीची परीक्षा संपलेली आहे, 12वीची परीक्षा संपलेली आहे, मुलांनी आजपासून जर अभ्यास करायला सुरुवात केली तर तो मुलगा ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्याचा IAS परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम होऊन जातो। आज महाराष्ट्रात अनेक लोकांना हे माहीत नाही की कलेक्टरची IAS ही परीक्षा द्यासाठी फक्त 35% मार्क्स पाहिजे, फक्त 35% ओनली। आणि पहिली परीक्षा पास व्हायला फक्त 25% मार्क्स पाहिजे, 25%। आणि प्रश्न कोण्या वर्गाचे येतात, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी आणि 12वी। 12वी नंतरचा कोणताही प्रश्न IASच्या पहिल्या परीक्षेला येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुलांनी 10वी नंतर जर तयारी केली तर मी अगदी म्हणजे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो की तो कलेक्टर नाही होणार, डेप्टी कलेक्टर होईल आणि काही वर्षानंतर प्रमोशन होऊन कलेक्टर होईल। आणि मी तुमच्या चॅनलचे अभिनंदन करतो की तुम्ही पटकन निर्णय घेतला। तुमच्या बाबतीत हेच म्हणे की जीतने वाले कोई अलग काम नहीं करते, वह हर काम अलग ढंग से करते हैं। तर तुम्हाला मनोमन धन्यवाद देतो। आणि या महाराष्ट्रातील मुलं मोठ्या संख्येनं IAS झाले पाहिजेत म्हणून आता आम्ही एक सोलापूर जिल्ह्यात तुळजापूर रोडवर एक 8 एकरामध्ये सेंटर तयार करत आहोत। त्या ठिकाणी देखील मुलांची राहण्याची, जेवणाची आणि ट्रेनिंगची व्यवस्था राहील। माझे मित्र महबूब कासार GSTला डेप्टी कमिशनर होते, ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्या सहकार्यानं आम्ही हे सेंटर करत आहोत। आणि माझी जी 73 पुस्तकं आहेत त्यामध्ये मी जे गरिबीतून मुलं कलेक्टर झालेली आहेत, आपल्याला माहिती आहे आपल्या ठाण्याची प्रांजल पाटील नावाची मुलगी आहे, दोन्ही डोळ्यांनी आंधळी आहे पण ती कलेक्टर झालेली आहे। किंवा आपल्याकडे रमेश घोलप आहेत, झारखंडला कलेक्टर आहेत, ते एका पायानं अपंग आहेत
बालाजी मंजुळे आहेत, एका डोळ्यानं आंधळे आहेत. कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, कि कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं होता, एक तो पत्थर तबे से उछालो यारो, आणि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि कलेक्टर होण्यासाठी 100 रुपये लागतात फक्त. तुमच्या राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, तुमच्या ट्रेनिंगचा खर्च सरकारने मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी IAS सेंटर काढलेले आहे. चांगले सेंटर्स आहेत. आता अमरावतीचं सेंटर देखील 11 कोटी रुपयाचे आहे. त्या ठिकाणी मुलांना राहण्याची व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे, सगळं फुकट. फक्त त्याचा लाभ घेतला पाहिजे. मुलांना माहितच नाही आहे. दुर्दैव असं आहे की आपला मुलगा JEE नीट इकडेच कडे धावतो, पण हे IAS बघा बरं. आज जो IAS ऑफिसर असेल, IPS ऑफिसर असेल, काय दरारा असतो. आणि IAS IPS ऑफिसरला नोकरीतून कोणीच काढू शकत नाही, फक्त राष्ट्रपती काढू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं की या देशासाठी खूप लोकांनी आपले प्राण दिलेले आहेत, रक्त सांडलेले आहे, शहीद झालेले आहे. कर चले हम फिदा जान वतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. ते हे राष्ट्र आपल्या हवाली करून दिलेले आहेत. आणि म्हणून आपले कर्तव्य बनतं की आपण प्रशासनात जाऊ, या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. मावळत्या सूर्याने या जगाला प्रश्न केला, माझं काम माझ्यानंतर कोण करेल. कोणीच उत्तर दिलं नाही. एक बिनबंती पण ती म्हणाली, भगवान मी माझ्या परीने प्रयत्न करेन. तसा आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु साथी हात बळाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. यानं खूप मित्र जुळले, अधिकारी जुळले आणि आज मिशन IAS 23 राज्यामध्ये काम करत आहे. सर, इतकी वर्ष हा प्रवास सुरू आहे, पण मग कसं होतं की विद्यार्थ्यांना अजूनही माहिती नाहीये की अशा अशा परीक्षा आपण दिल्या तर आपल्याला अशी संधी उपलब्ध होईल. तर त्यासाठी विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? मुलांनी जसं माझा मोबाईल नंबर आहे 9890967003. या नंबरवर केव्हाही फोन केला तर मी अगदी 24 तास हा फोन अवेलेबल असतो. तर मी विद्यार्थ्यांना विनामूल्य गायडन्स करायला तयार आहे. नंबर 2, मुलांनी मुलाखत ऐकल्याबरोबर आजपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला सुरू केला पाहिजे. आमचं एक साधं टेक्निक आहे की मुलांनी रोज 30 प्रश्न सोडवायचे. महिन्याचे 900 प्रश्न होतात, म्हणजे 1000. आणि 12 महिन्याचे 12,000. आता समजा ज्यांचा मुलगा 10वीला आहे तर तो त्याने आजपासून अभ्यास सुरू केला. 11वी 12वी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, 6 वर्षात तो 72,000 प्रश्न सोडवेल. IASच्या परीक्षेला प्रश्न किती येतात? 180, 180. मला सांगा की जो मुलगा प्रामाणिकपणे सराव करेल. मी एक साधं उदाहरण देतो. तुम्हाला पोळी करता येते, पण तुम्ही आयुष्यात पहिली पोळी लाटली असेल तर भारताचा नकाशा आला असेल. पण आता तुम्ही चांगली पोळी करता, प्रॅक्टिस करावी लागेल. रोजचे 30 प्रश्न सोडवावे लागतील. त्यासाठी आमचा सतत प्रयत्न सुरू आहे. आणि मी जर तुमच्या संपादकाचे मनापासून आभार मानेल की त्यांनी पटकन निर्णय घेतला आणि माझी मुलाखत, तर मी खरोखरच आभारी आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे ते सहभागी होऊ शकतात. गरीब मुलगा असेल, म्हणजे गरीब मुलगा असेल तर त्याला आम्ही पार्ट टाइम जॉब पण देतो. आता आमचे 3 स्टार हॉटेल्स आहेत, आमचे दुकान आहेत, तर आम्ही आमच्या सिनेमाटॉकीज आहेत. मग त्या मुलांना सांगतो की चला तू आमच्या दिवसभर अभ्यास कर, रात्री आमच्या हॉटेलमध्ये काम कर. खाऊन पिऊन 10,000 रुपये महिन्यात देतो आम्ही त्याला. म्हणजे अशा पद्धतीने जे गरीब मुलं आहेत त्या मुलांना पण मदत करतो. आणि आमचे महबूब कासार साहेब आहेत, डेप्टी कमिशनर आहेत, त्यांचं सर्कल आहे, माझं सर्कल आहे. आणि कल्पना करा तुम्ही 350 IAS ऑफिसर कोण्या तरी संस्थेत आले का? अगदी विद्यापीठात देखील आले नाही. आणि आमच्याकडे सगळे IAS ऑफिसर येतात, मुलांशी बोलतात, मुलांबरोबर गाणे म्हणतात, मुलांबरोबर ब्रेकफास्ट करतात, मुलांबरोबर जेवतात. तर त्यामुळे मुलांचा उत्साह वाढतो. सर, पण यात आणखीन एक असा मुद्दा आहे की बऱ्याच जणांना करंट अफेअर्स लक्षात राहत नाहीत आणि मॅथ्स येतं थोडंफार, तर त्याचे सुद्धा गोंधळ होतात, त्यामुळे घाबरतात परीक्षा द्यायला. तर अशा विद्यार्थ्यांसाठी थोडंसं मुलांनी जर प्रॅक्टिस केली की नाही, मुलांनी रिपीट केलं, आणि आपण कसं एकदम मुलांना जसं आम्ही जे पुस्तकं तयार केलेले आहेत 2री पासून, तर त्यामध्ये जसं मी तुम्हाला विचारलं तुमचं नाव काय आहे तर तुम्ही पटकन उत्तर द्या. पण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला की तुमच्या वडिलांच्या मुलीचं नाव काय आहे तर तुम्हाला 5 सेकंद तुम्ही, म्हणजे प्रश्न तोच आहे पण प्रश्न हा थोडासा फिरवून विचारलेला आहे. IAS मध्ये कोणताच कठीण प्रश्न विचारला जात नाही. अगदी इंटरव्ह्यूला
तुमचा जो बायोडाटा असते त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. बरोबर. बाहेरचा पण मुलांना जर मुंबईच्या मुलांना विचारलं की मुंबईची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे, मुंबईचा अक्षांश किती आहे, रेखांश किती आहे, त्याला अमिताभ बच्चन बद्दल माहिती आहे, ऐश्वर्या रायला मुलगा झाला की मुलगी हे माहित आहे, पण मुंबई बद्दल जर त्याला विचारलं तर त्याला माहिती नाही. आणि म्हणून आम्ही हा जो यज्ञ आहे हा सुरू केलेला आहे आणि तुमच्यासारख्यांचे अनेकांचे हात या प्रकल्पाला लाभत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातील मुलं मोठ्या संख्येनं प्रशासनात गेली पाहिजे आणि त्यांनी आत्तापासून जशी मुलाखत ऐकली तसा मला फोन करा. मी आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी महाराष्ट्रात भारतात कुठेही जातो पण कुठल्याही प्रकारची मानधनाची अपेक्षा नाही. महाराष्ट्रातील मुलगा स्वतःच्या बळावर, आणि जेव्हा तो मुलगा आयची तयारी करेल, नाही IAS होईल तर चांगला माणूस होईल, चांगला एक्झिक्युटिव्ह होईल. कुठल्याही कंपनीमध्ये गेला तो जो मुलगा IAS ची परीक्षा देतो तो सर्व गुण संपन्न असतो, तत्पर असतो, तेजस्वी असतो, तपस्वी असतो. पण एकच आहे की मुलांनी रोज अभ्यास केला पाहिजे. वर्क व्हाईल यू वर्क, वर्क व्हाईल यू वर्क, प्ले व्हाईल यू प्ले. दॅट इज द वे टू बी हॅपी अँड गे. मुलांनी अभ्यास किती वर्ष करायचा? 22 ते 20 वर्षापर्यंत. एक वेळ कलेक्टर झाल्यानंतर अभ्यास करावा लागतो का? कलेक्टरच्या हाताखाली 100 लोक असतात. आणि माणूस घडवणं हा एक उद्देश पुन्हा आहेच. म्हणजे नोकरी तर आहेच, तुमचं करिअर होतं आणि त्यासोबतच एक चांगली व्यक्ती होणं फार गरजेचं. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला निश्चित माहितीच पाहिजेत, मग त्या कुठल्याही गोष्टी असो. आणि आजकाल ते कुठेतरी कमतरता आहे. त्यामुळे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे सर तुमचा. कारण स्पर्धा परीक्षा म्हटलं की आधीच मुलं घाबरतात आणि त्या तुम्ही एवढं छान सांगितलं. त्यामुळे मला वाटतं निश्चितच माहिती आहे की विद्यार्थ्यांचा जो ताण असेल ते हे आपण जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळेच अर्धा कमी होणार आहे. तर मंडळी, अशा पद्धतीनं स्पर्धा परीक्षा म्हटलं की घाबरून जाऊ नका. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या म्हणीप्रमाणे जर तुम्ही वागलात ना, कारण प्रयत्न केल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. प्रयत्न सातत्याने ठेवणं फार गरजेचं आहे आणि ते प्रयत्न तुम्ही ठेवले तर तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि हेच वय असतं, ह्याच वयात मेहनत घेतली तर पुढचं संपूर्ण आयुष्य हे अतिशय सुंदर आणि व्यवस्थित जातं. आणि त्यासोबत एक चांगली आणि उत्तम भारतीय व्यक्ती किंवा भारतीय नागरिक म्हणून घडण्यासाठी सुद्धा या स्पर्धा परीक्षा आपल्याला मार्गदर्शन करीत असतात. तेव्हा याचा नक्की लाभ घ्या. सर, तुम्ही आज इथे आला स्टुडिओमध्ये आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.